नाही म्हणजे मी काही म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. ग्रेट, मग काय. या, थँक्यू. बघ झालं, मला वाटलंच होतं त्या नाही म्हणणारच नाही. मी तुझ्या बाबालाही सांगून येते, त्याचंही जरा टेन्शन कमी होईल ना. आले. अथर्व, मी फार दिवस नाही राहणार इथे. नाही, आणि आईना पण आपण निर्णय अगदी परस्पर कळवून टाकला असंच झालं ना. मी खूप मुश्किलीने आईंचं मन जिंकायचा प्रयत्न केला होता रे. आणि आता परत त्यांचा गैरसमज होणार की श्रीमंत घरातल्या मुली अशाच असतात, चान्स मिळेल तेव्हा माहेरी जाऊन राहतात. असं नको ना वाटायला. आणि परत त्यांचा असा समज झाला तर तो बदलता येणं अशक्य आहे. त्यामुळे मी येईन, लवकर येईन. खरंच देविका म्हणते तसं अनन्या ही संधी साधून माहेरीच राहील ना. श्रीमंता घरची मुलगी आहे ती. तिला इथल्या मध्यमवर्गीय आयुष्याचा खरंच कंटाळा आला असेल. अनन्या, अनन्या, या या या. काय ग मम्मी? हे काय? अथर्व कुठे? अगं अथर्व घरी गेला. व्हॉट? हो, तो ऍक्च्युली आला होता तुम्हाला सांगायला, पण तुमचं दार बंद होतं, सो तो न सांगताच गेला. अगं पण तू त्याला जाऊ का दिलंस? म्हणजे एवढ्या लवकर का गेला तू? अगं मम्मा, असं अजून काय काय झालंय रे? अरे अथर्व गेला त्याच्या घरी. का? अरे बाबा, असं किती दिवस थांबणार तो इथे? आणि येईल ना थोड्या वेळाने परत. आणि आज त्याचा इंटरव्ह्यू आहे म्हणून तो लवकर गेला. बाबा, तू इथे का आलायस? हा, मला भूक लागली म्हणून आलो. हा, ओके ओके, थांब मी सांगते. जया. हो मॅडम. जया, साहेबांचं खाणं त्यांच्या रूम मध्ये नेऊन दे. हो मॅडम. एक मिनिट, काय केलंयस? ताई, बटाट्याचे परोठे. नाही बाबा, इतकं ऑइली तू खाणार नाहीयेस. करेक्ट आहे बाबा, तू सूप पी. जया, बाबासाठी व्हेजिटेबल सूप कर. ओके? हो. आणि मी तुझ्यासाठी जो दलिया करणार आहे तो तू खायचास. हे तेलकट पराठे वगैरे काही खायचं नाही हा बाबा. नाही ग, हे दलिया बिल्ले असं मला काही आवडत नाही, ते बिचव. बाबा, म्हणून तर आम्ही दोघी थांबलोय ना इथे. तू कोणाचं ऐकत नाहीस माहिती आम्हाला, आणि हे पथ्य हे तुला पाळावंच लागेल. करेक्ट आहे. तू आज जाऊन पड आणि आम्ही तुला जे खायला पाठवू ना तेच तू खायचंस.
बाय द वे, अनन्यानी ऑफिसमध्ये कधीपासून जायला सुरुवात करायची आहे मग? आज आत्तापासून. अर्थात अनन्याची हरकत नसेल तर. म्हणजे बघ ना, आजचा दिवस चांगला आहे. म्हणजे अथर्व नोकरी शोधायला गेलाय आणि आजपासून अनन्या आपल्या कंपनीमध्ये मालकीण म्हणून जॉईन होते. काय अनन्या? हो, म्हणजे तू म्हणत असशील तर करते आजपासून जॉईन. ग्रेट. मी तसं कळवतो ऑफिसमध्ये. हो, पण बाबा तिथे सगळं कोण समजावून सांगेल मला? अगं मी आहे ना. म्हणजे मी काय प्रत्यक्षात ऑफिसमध्ये येणार नाही, पण बेसिक गोष्टी मी तुला समजावून सांगेन आणि बाकी तू शिकशीलच का आपोआप. नक्की शिकेल. अनु, बी रेडी. अगं आजपासून तू आपल्या ऑफिसमध्ये बॉस म्हणून जाणार आहेस. कॉन्फिडेंटली जा. आणि जे काही लागेल त्याच्यासाठी गाईड करायला बाबा आहेच ना. ऑफकोर्स. मी आले रेडी होऊन. मी तुझं ब्रेकफास्ट घेऊन येते. ताई, थोडा कोबी देता काय? चिरूनच द्यायचं. चिरते. ऐक ऐक, क्या याच्यात काय करतेस? सूप बनवते आहो. नाही नाही, चहाचं भांड आहे अगं ते. अहो नंतर धुणार आहे की मी. नाही, कुठला पदार्थ कुठल्या भांड्यात करायचा हे ठरलंय माझं. भांडी ठरलेली आहे. अहो पण शेवटी सगळं पोटातच जाणार आहे ना, मग काय फरक पडतंय? दिसलं भांड घेतलं. पण मग पिंपा, बादल्या, कळशा ह्याच्यातच करायचा ना स्वयंपाक. या बया 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 ताई, लई बोलता राव तुम्ही. नाही ना, मी मॅडमना सांगून टाकणार आहे की मला नाही जमत आहे सूप बीप बनवणं. ते बडबड पण ऐकून घ्या, काम पण करा. मला नाही जमायचं, त्यापेक्षा मी कामच सोडते. जा मग. ए अगं अगं, थांब थांब सुगंधा, थांब. हे अरू, अगं एवढ्या छोट्याशा गोष्टीचा इशू करायची काहीही गरज नाहीये. सुगंधा, मी माझ्यासाठी भांडी आणि पातेली आणते. तू सगळं माझं त्याच्यातच कर. नाही नाही, एवढी भांडी ठेवायला इथे या घरात जागाच नाहीये आता देविका. मी तसंही हे सगळं या घरात ठेवणारच नाही, कारण मला तसंही माझ्या नवीन घरासाठी सगळं शॉपिंग करायचंच आहे. कशात काय ठेवायचं ही सगळी शिस्त तुझ्या नवीन सुनेला लाव. अर्थात ती परत घरी आली तर. मला तर जरा शक्यता कमीच वाटते. अनन्या उद्याच येणार आहे इकडे. उद्या इथेच येणार आहे ती आणि मग इथूनच ऑफिसला जाणार. ऑफिस? अगं तू तयार करायचंस ना तिला ऑफिसला. Oh my my. नाइस, व्हेरी नाइस. अनन्या, मी ना तुला त्या केबिन मध्ये त्या चेअरवर असं बसलेलं इमॅजिन करू शकते. काय स्मार्ट आणि छान दिसशील ना तू. हो ना जगदीश? हो अगं, हे तर माझं कधीपासूनचं स्वप्न आहे. एक दिवस हे सगळं माझ्या मुलींनी सांभाळावं. नाही आहे बाबा, मुलींनी नाही, फक्त अनन्यानी. फ्रँकली स्पीकिंग, माझ्यात ना बिझनेस स्किल अजिबात नाही.
समर असं म्हणतो की मी जर का ऑफिसला जायला लागले तर वर्षभरात कंपनी बंद पडेल. म्हणून तर बाबांनी ही रिस्पॉन्सिबिलिटी अनन्याकडे दिली आहे. एका चांगल्या बिझनेसमॅनला आपल्यानंतर आपला बिझनेस कोण सांभाळू शकेल हेही चांगलं कळतं. अनन्या आपली कंपनी उत्तम सांभाळेल, आय एम शुअर. एक मिनिट, मी हे फक्त काही दिवस म्हणजे बाबाला बरं वाटेपर्यंतच करणार. अनन्या ऑफिसला जाणार हे कधी ठरलं तुमचं? आम्ही बऱ्याच गोष्टी आपापसात बोलतो काकू. अरे नाही रे, म्हणजे अनन्या आता नोकरी करणार? नोकरी? हो नो 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 गॉड. अरे धर्माधिकारींना काय वाटेल? त्यांची मुलगी नोकरी करणार आणि पगार किती मिळेल तिला? एवढ्या श्रीमंत घरातल्या मुलीवर काय वेळ आणली तुम्ही कर्णिकांनी? काकू तुला हे ऐकून कदाचित आश्चर्याचा धक्का बसेल किंवा वाईटही वाटेल, पण अशी काही वेळ वगैरे आली नाही अनन्यावर. उलट ती खूप कम्फर्टेबल असणार आहे. कम ऑन अथर्व, शेवटी नोकरी नोकरीच असते. तुम्ही कुणाचे तरी नोकर असता. अरे कष्ट करून एक एक पैसा कमवावा लागतो. करेक्ट, पण अनन्या तिच्या वडिलांच्याच ऑफिसमध्ये नोकरी करणार आहे. अरे बघ, अजिबात टेन्शन घेऊ नकोस. मी आहे, तुला मस्त जमेल. डोंट वरी. बाबा नमस्कार करते. यशस्वी बाबा. नको नको माझ्या, ऑल द बेस्ट. चल निघूया दी. मम्मा मी जाऊन येते परत संध्याकाळी. ये ये, बाय. बाय. पाया वगैरे काय पडायला लागली ही माझ्या? सगळ्या मिडल क्लास गोष्टी शिकून आली त्या कर्णिकांकडनं. ते जाऊ दे ग, आता बिझनेस शिकेल धर्माधिकारींकडून, ते जास्त महत्वाचं. काय काय झालं? नाही, मला वाटलंच होतं. सुपर मूव. वा. म्हणजे? अगं म्हणजे अरे किती भोळी आहेस तू. आणि धर्माधिकारी बघ किती पोचलेले आहेत. अरे मी तुला म्हणाले नव्हते तुझी सून हळूच तिथे जाईल म्हणून? शेवटी एवढं सगळं समजूतदार सुनेचं नाटक करून काय झालं? गेलीच ना वडिलांकडे, त्यांच्या ऑफिसमध्ये, हो की नाही? अगं काकू, पण त्यांची तब्येत बरी नाहीये. आपल्याला कारण माहिती आहेत ना, मग झालं. मॅडम हे घ्या, झालं तुमचं सूप तयार. मॅडम कसं काय पिता हा लगदा? बर मी येते. तुम्हाला तर माहितीये मी कामात किती बिझी असते ती. आता मला थोडीच माझ्या बापाकडनं नोकरी मिळणार आहे तेव्हा. येते. कशाला तिच्या समोर बोललीस देविका? कान उघडे असतात तिचे. इकडचं तिकडे तिकडचं इकडे करण्याचा स्वभाव आहे तिचा. आपल्या घरातल्या गोष्टी 4 लोकांसमोर जातात उगाच. हे अरू, सुगंधाला कशाला दोष देतेस? तुझी सून पण काही कमी नाहीये, भरपूर इकडचं तिकडे करत असते. हे बघ, धर्माधिकारींना इकडची परिस्थिती माहित होती, म्हणूनच त्यांनी अनन्याला ऑफिस जॉईन करायची ऑफर दिली. का? अनन्याच्या बहिणीला पण देऊ शकले असते ना. आणि एकदा का तुझी सून हे घर सोडून गेली ना की सगळ्या जगाला कळणार आहे. सुगंधाने काही नाही सांगितलं तरीही. काकू किती 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 निगेटिव्ह बोलतेस ग तू.
म्हणजे तुला कधीच कशात काही जेन्युइन असेल असं वाटत नसेल ना? अनन्याच्या वडिलांना बरं नाहीये म्हणून फक्त महिनाभर त्यांची कंपनी सांभाळण्यासाठी अनन्या तिकडे जाणार आणि त्याचा तिला पगार सुद्धा मिळणार आहे, तो सुद्धा तिच्या वडिलांनी इन्सिस्ट केलं म्हणून. आणि तो सगळा पगार ती घरातल्या खर्चाला हातभार म्हणून देणार आणि मला तिच्या या निर्णयाचा खूप अभिमान वाटतो. ह्याला म्हणतात विन विन सिच्युएशन. काय निमित्त शोधून काढले धर्माधिकारींनी. वाह. म्हणजे अनन्याने आई वडिलांकडे जाऊन राहायचं, त्यांच्या ऑफिसातच काम करायचं आणि त्यांच्या आसपासच राहायचं. आणि वर तुला तिचा अभिमानही वाटणार. वा. पण अरू, तू आता एकटी पडणार ग. नाही, सून असूनही सून नसल्यासारखी राहणार तू. नोकरी करणाऱ्या सुनांचा सासवांना काही उपयोग होत नसतो, हो की नाही सिमरन? हो काकीजी, म्हणून तर मी घरी असते ना. म्हणजे मम्मीजींच्या मदतीसाठी. हो ना. नाही, नोकरी न करणाऱ्या आणि आळशासारखं घरात राहणाऱ्या सुनांचाही त्रासच होतो, त्यांचा काहीच उपयोग नसतो. आणि कुणी मदतीला असो किंवा नसो, माझी कामं मी करते ना, कोणाकडून काहीच अपेक्षा करत नाही मी कधीच. अगं, कोणी नसताना माणूस अपेक्षा नाहीच ठेवत, पण मुलाच्या लग्नानंतर सुनेनं मदत करावी अशी अपेक्षा असतेच सासूला. नोकरी करून घरात पैसे आणणं ही सुद्धा मदतच आहे. मग घरासाठी केलेलं काम आहे ते, म्हणजे एक प्रकारे घरकामच झालं नाही का? आणि आता अथर्वचं काय? त्याला नोकरी नाही, तो घरातच, आणि बायको आपली टेचात कामाला जाणार. हा, अथर्व बिचारा लग्नानंतर सुद्धा लग्न न झाल्यासारखा राहतो या घरात. आता तर काय, कमावणारी बायको आणि नवरा बेकार, म्हणजे अजूनच ताटाखालचं मांजर होणार अथर्व. म्हणजे अथर्व आता हाऊस हजबंड होणार का? खरं सांगायचं तर माझी बायको घराबाहेर पडून काम करते आणि मी घर सांभाळतो, त्याच्यात मला काहीही चुकीचं वाटत नाही. त्याच्यापेक्षा तुमच्यासारखी जी माणसं आहेत ना, जी काहीच करत नाही, त्यांनी निदान माझ्या आईला मदत म्हणून घरातली काही कामं करावी, एवढीच माझी इच्छा. एनिवे, मी नोकरी शोधतोच आहे आणि आज माझा एक इंटरव्ह्यू सुद्धा आहे. पण जर का नाही मिळाली मला नोकरी आणि मी घरात बसूनच काम केलं तर ना मला त्याचा त्रास होणार आहे ना माझ्या बायकोला. अरे पण लोक काय म्हणतील? काकू, माझी बिलं भरायला, हप्ते भरायला आणि माझ्या घरी स्वयंपाक करायला बाहेरची माणसं येत नाही, त्यामुळे यातलं कोणी कुठलं काम करायचं ते मी आणि माझी बायको बघून घेऊ. लोकांना काय बोलायचं ते बोलू. आणि काकू, नको प्रत्येक गोष्टीत काहीतरी वाईट शोधायला जाऊस. एवढं काही वाईट झालेलं नाहीये. आम्ही दोघंही आनंदात होतो आणि थँक्स फॉर युअर कन्सर्न. आई, मी आवरून येतो, मला प्लीज काहीतरी खायला दे, मला निघायचं. सिमरन, इट्स अ मॅन्स वर्ल्ड. आता याला लवकर नोकरी मिळाली तर ठीक आहे, आता काही खरं नाही बाई. आता घरगुती ड्रामा वाढणार. हो काकीजी,